या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा। तर आता आजच्या रात्रीच्या खेळाला सुरुवात होत आहे। या दोन संघादरम्यान पंचांकडून इशारा झालेला आहे। स्कोरर एक मिनिट, स्कोरिंगसाठी यायचं आहे। खाली कोण बसलेले असतील ज्युनियर स्कोरिंगसाठी यायचं आहे इकडे। प्रशांत भगत इथे यायचं आहे। बाबू वाट बघतात तुमची। प्रवीण पाटील, प्रशांत भगत, चला स्कोरिंगसाठी यायचं आहे। स्कोरर नाही आहे इकडे। एक मिनिट, चला सामन्याला सुरुवात करायची आहे। सलामीची जोडी मयूर मांगेला आणि करण पाटील अशी सलामीची जोडी हितपिक 24 संघाची। आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेले आहेत धीरज पाटील। आई एकविरा संघाकडून पहिल्या षटकाचा मारा करण्यासाठी आलेले आहेत ते। सामना करतील मयूर मांगेला। काटेकी टक्कर असणार आहे। पहिला चेंडू आकोटप्या चेंडू हळूवार पद्धतीने कट पद्धतीने खेळून सरळ चेंडू गेला आहे शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने। एक धाव या फटक्यावर पडून आपला आणि संघाचा धावफलक सुरुवात केलेली आहे 1 धावेने। बघायचं आहे आजच्या या रात्रीमध्ये कुठला संघ शेवटपर्यंत मजल मारतोय। पुढील चेंडू सामना करतील करण। जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु अचूक टप्प्यावर चेंडू सरळ चेंडू गेलेला आहे सरळ यष्टीरक्षकाच्या हातात। निर्धाव चेंडू धीरज पाटील जे पहिल्या दिवशी थोडेसे काहीसे लाईन इन लेंथ विसरले होते, भरकटलेले होते। मला वाटतं आज त्यांनी खूप सराव केलेला आहे। मला वाटतं बघायचं आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू म्हणजे फलंदाजाला विचार करण्यामध्ये भाग पाडलेला आहे की फ्रंट फूट खेळू की बॅक फूट खेळू। तसेच आमच्या जोडीने अजून एक समालोचक जोडलेले आहेत। त्यांचा फक्त आवाज ओळखा तुम्ही, नाव नाही घेणार, मध्ये मध्ये येईल आवाज तुम्हाला। बघायचं आहे काहीच दोन्ही फलंदाजामध्ये विचार निमय झालेला आहे। काहीतरी सूचना केलेल्या आहेत मयूर यांनी आपला फलंदाज करण याला। लॉवर फुलटा चेंडू हळूवार पद्धतीने खेळून काढलेला आहे। चेंडू गेलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने। चांगला क्षेत्ररक्षक चांगली फेकी तत्पर्यंत 1 धाव पडून काढलेली आहे दोन्ही फलंदाजांनी। आणि करण यांनी सुद्धा आपलं खातं ओपन केलेलं आहे 1 धावेने। धावसंख्या झालेली आहे 2। आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे या षटकातील।
पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे. फक्त 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. बघायचं त्याचा फायदा घेताय का आणि ते जोरकस अपील आणि पंचांनी अपील उचलून धरलेला आणि मोठा हादरा बसलेला आहे तो हेत्विक 24 संघाला. मयूर मांगेला पहिला गडी बाद. वाजव. धन्यवाद डीजे. एक मोठा हादरा बसलेला आहे तो हेत्विक 24 संघाला. मयूर मांगेला सारखा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे तो गोलंदाज. मगाशीच उल्लेख केला पहिल्या दिवशी काहीशा लाईन लेंथ टप्पा विसरले होते, थोडा भरकटले होते. मला वाटतं वातावरणाचा बदल झाला होता काहीसा आणि रिक्षा चालक मालकची स्पर्धासुद्धा डोक्यावर घेऊन जे फिरत होते म्हणून थोडंसं दबाव होता. पुन्हा एकदा आपल्या लाईन लेंथमध्ये आलेले आहेत आणि महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत ते. आणि चांगला चेंडू बॅकपटला जाऊन खेळून काढलेला आहे चेंडू. धन्यवाद डीजे. विमान आकाशात उडू दे पण आकाशात जे ढग आलेले आहेत ते पण घेऊन जाऊ दे, कारण आज गावकपचा शेवटचा दिवस आहे. सर्व सामने सुरळीत, कारण आताच MI वर्सेस पंजाब या सामन्यावर तिथे अहमदाबाद इथे पावसाने व्यत्यय आणलेला आहे. मुंबई इंडियन्स संघाची प्रथम फलंदाजी होती परंतु सामन्याला मला वाटते अजून सुरुवात झालेली नाही आहे. गोलंदाजीसाठी आले आहेत ते हेमंत घरात आणि बघायचं आहे सामना करतील. आणि जागा बनवून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये यष्ट्या उद्ध्वस्त झालेला आहे. फलंदाज बाद झालेला आहे तो दुसरा हेत्विक 24 संघाचा. वाजव. आणि गडी बाद झालेला आहे तो दुसरा प्रकाश पाटील सारखा फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे. आणि आता इथे काहीसा अडचणीत सापडलेला आहे आणि आता फलंदाजीसाठी आलेले आहेत ते विलास पाटील, म्हणजे विलास पठाण या टोपण नावाने परिचित असणारा असा खेळाडू. त्यांची वेगळी शैली आहे आणि एक बॅटिंगला जाण्याची सुद्धा एक वेगळी शैली आहे, फलंदाजी सुद्धा वेगळी शैली आहे. बघायचं आहे भरपूर अशा अपेक्षा असतील त्या हेत्विक 24 संघाला विलास पाटील यांच्याकडनं. हेमंत घरात पहिल्या चेंडूवर गडी बाद करलेला आहे तो प्रकाश पाटील यांच्या रूपाने. बघायचं आता करण यांच्या साथीने आलेले आहेत ते विलास. बघा क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना दिसतात आहेत ते, कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे तशा प्रकारे फलंदाजी करावी लागणार आहे. पुढचा चेंडू चांगला चेंडू फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. विलास यांना माहिती आहे की 2 महत्त्वपूर्ण गडी बाद झालेले आपल्या संघाचे आणि थोडीशी नाजूक परिस्थिती आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारचा धोका पत्करत नाही आहे ते फलंदाजीमध्ये. बघा तर पुढील चेंडू
फुलटॉस चेंडू जोरकस फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि पंचांकडनं वाईट चेंडूचा इशारा. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ गेलेला आहे वाईट लाईनच्या बाहेर. त्यामुळे पंचांनी तो वाईट चेंडू घोषित केलेला आहे. धावसंख्यात 1 वाढ झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 4. 2 गडी बाद. हेत्विक 24 संघ. पुढील चेंडू विलास यांच्यासाठी. मागे जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तोपर्यंत चेंडू गेलेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. अजून एक डॉट बॉलची नोंद ते स्कोरिंग कार्डमध्ये झालेली आहे. आतापर्यंत कुठल्याही प्रकारची संधी दिलेली गेलेली नाही आहे. ती 9 चेंडूचा सामना झालेला आहे. पुढील चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली बघायचा आहे. झेल आणि चांगला प्रयत्न होता. मागे जाऊन झेल पकडण्याचा प्रयत्न होता चांगला परंतु अयशस्वी झालेले आहे. चांगला प्रयत्न होता आणि त्या दरम्यान दोन्ही फलंदाजाने 2 धावा पळून काढलेल्या आहेत. त्या कॅमेरामॅन फोकस करू. क्षेत्ररक्षक कोण होता इथे दिसलेलं नाही आम्हाला. वाटतं योगेश गरत आहेत ते. योगेश गरत कणक्या. चल चौकावर बघायचं आहे. विलास पठाण कशा प्रकारे फलंदाजी करते. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाचा पूर्ण माइंडसेट रेडी केलेला आहे माटे गोलंदाजांनी आणि पायावर चेंडू हाताळलेला आहे. कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाही आतापर्यंत हेमंत यांनी. दोन्ही मास्टर्सचे खेळाडू आहेत. बघायचं आहे या सामन्यावरच पूर्णमध्ये मदार असणार आहे. ती कशा प्रकारे पॉईंट टेबलमध्ये उतार चढाव होतील ते या सामन्यानंतर. कारण हा पहिल्या दिवसाचा सामना आहे मला वाटतं. आणि पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू परंतु आता जास्तच वर. त्याच्यामुळे करण यांनी वाट बघितली आणि चेंडू सरळ टोळवला आहे. तो वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चौकारासाठी 4 धावसंख्येने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 11. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 11. वाजव. धन्यवाद डीजे. आता गोलंदाजी मार्गावर येतात ते योगेश गरत. नारंगीचा गोलंदाज. डोंगरीवरचा गोलंदाज. डोंगरीवरचा उतर चढावचा गोलंदाज. लक्ष्मण पाटीलचे ते ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. LP माइलचे. पहिला चेंडू योगेश गरत यांचा. चांगला टेलवला आणि 6. विलास पठाण यांच्या बॅटमधून निघालेला हा 6चा फटका. कमान डीजे. थँक्यू डीजे. कालची उतरडी वाटते. विलास बस. हा बस रिटर्न. ओके. निघला आलाय. खांद्यावरती गदा आणि मारतोय छगा. अप्रतिम असा फटका विलास पठाण यांच्या बॅटीत आलेला बघायचा. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुढला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेऊन चेंडू गेलेला आहे शॉट थर्ड मॅनच्या दिशेने. या फटक्यावर 1 धाव पळून काढलेली आहे विलास यांनी. तुरतुरी गोलंदाज योगेश गरत. मला कमी खेळाडू घेऊन उतरलेला आहे संघ. आई एकवीर संघ बघायचा. योगेश गरत पुढील चेंडू जोरकस फटका सरळ कव्हर्सच्या डोक्याच्या वरनं खेळून काढलेला आहे. 1 धाव पण काढले. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि चेंडू सुरक्षित बाउंड्री लाईन पर्यंत पोहोचून दिलेला आहे दोन्ही क्षेत्ररक्षकांनी. आणि 4 धावाचा फटका करण यांच्या बॅटीतून आलेला आहे तो चौकार. वाजव.
पाहायचं आता कोणता देव कोणाला पावतो आजच्या दिवसात समजून येईल. शेवटचा दिवस नारंगी प्रीमियर लीग 2025 गाव कप. पुढील चेंडू योगेश गरत्यांचा. चांगला फटका समोरच्या दिशेने टोळवलाय. 1 2 3 4 जातोय सीमारेषा पार. चौकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. धन्यवाद. धावसंख्या झालेली आहे 26. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जो धावफलक संत गतीने चालला होता तो योगेश घरत यांच्या षटकाच्या सुरुवातीपासून जरासा काहीसा टॉप गिअर म्हणजे विलास पठाण एक नावाजलेले असे ड्रायव्हर आहेत आपले. त्यांची नेहमीच फास्ट अँड फ्युरियस असे ड्रायव्हर आहेत ते. योगेश घरत प्रकारची गाडी ते चालवत आहेत. बघा पुढे चेंडू सुरेखाचा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते गडी बाद झालेला आहे. तो तिसरा आणि योगेश घरत इथे काहीचा इशारा करत आहेत मला वाटतं. चल तुला एलपी बियर. चांगली फलंदाजी केली करण यांनी आतापर्यंत. 13 धावांची उपयुक्त छोटी पण उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी कारण संघ अडचणीत सापडला होता. 2 गडी बाद झाले होते त्यांचे आणि त्यावेळी चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजामध्ये विलास आणि करण यांच्यामध्ये. आता करण यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत तो फलंदाज भाविक मांगेला. करण यांच्या जागेवर आता फलंदाजीसाठी आलेले आहेत. बघायचे योगेश घरत. मला वाटतं इकडनं काहीशा सूचना आल्यानंतर त्यांनी सुद्धा गेअर चेंज केला आणि गडी बाद केलेला आहे तो महत्त्वपूर्ण असा. धीरज पाटील यांनी चांगला झेल पकडला. शेवटचा चेंडू असणार आहे. 5 बॉल आणि 15 कुटीले न्यायला. 26 शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. अकोटाबाई चेंडू सुरेखाचा फटका आणि चांगला क्षेत्ररक्षक धीरज पाटील आहे आणि चांगली फेकी आणि धावचीतच्या स्वरूपामध्ये बाद झालेले आहेत ते भाविक. नाहक प्रयत्न केला. 2 धावा केला. धीरज कडे तरी वाद्यात आणायला गेलता वाटते. जाम जोरन फेकीला थ्रो. वाजव. आहे मी माहिती मी उभी तुझ्या पाठीशी आहे. संकटात घाबरायचं नाही मी उभी तुझ्या पाठीशी आहे. हो चला रा पटापट करा. आज एक तर लेट मॅच चालू झाले. 4चा टाइम दिल तर चालू करायचं का बंद करायचं ते काय आता उंदे माहिती पडन. हक्कालचे 4ला. हो तो मॅच के बाद पता चल जाएगा ना. आता बघायचं आहे. तुम्ही जाम बॉल पकडले ना. फलंदाजीसाठी आलेले आहेत ते आता हितेश जेम्स बॉन्ड आणि G11 2 संघांचे कर्णधार यायचे टॉस साठी. पचापच. मला वाटतं जसं कबड्डी आणि खो खो मध्ये पुकार केला जातो पहिला पुकार तसे आता काय करायला लागणार आहे कारण संघ मालक काहीसे थोडेसे थंडावलेले आहेत खेळाडू सुद्धा.
वेळेवर येत नाही, त्यामुळे सामना चालू करण्यामध्ये इथे काहीसा उशीर होतोय. बघायचं आता शेवटचा निर्णायक षटक घेऊन आलेले आहेत ते गोलंदाज प्रितेश आणि सामना करतील विलास. बोल. पहिला चेंडू प्रितेश यांचा. आखूड टप्प्याचा चेंडू, पंचांचा इशारा, वाईटचा इशारा, अतिरिक्त धावाशी फलकावर वाढली जाते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 28 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेलं आहे प्रितेश. षटकातील पहिला चेंडू, मारा करेल विलास. चांगलासा जोरचा फटका मारण्याचा प्रयत्नाच्या नादामध्ये काहीशी चूक होते. निर्धाव असा चेंडू. आला विलास आला जाऊन. ढंटा. षटकातील दुसरा चेंडू, सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी एज पवन करत आहेत तिकडे. कोणती चुकी न करता एक धाव पूर्ण केली जाते. आज खरंच त्यांच्या केक शॉपवरती खूप गर्दी आहे. जागतिक वाढदिवस दिवस आहे आज. मला वाटते सगळ्यात जास्त आजच्या दिवसालाच वाढदिवस असतात. फेक बर्थडे. सर्वात जास्त केक शॉप मध्येच गर्दी असते. बघा फुलटॉस चेंडू. बोल. वन बाउन्स चौकार. कॉन डीजे. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. भरलाई ताट वटीचा माझे आईला देईन मान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. हिरव्या सारी चोली नाही कधी दिसल सोबून छान ग. थँक्यू डीजे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या धावसंख्येवरती. षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील चौथा चेंडू प्रितेश यांचा. जोरात मारण्याच्या नादामध्ये गाडी कुठेतरी पडली आणि निर्धाव असा चेंडू. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धीरज पाटीलला वाटते अख्खा लेग साइड दिले. पुढील चेंडू, चांगलासा फटका समोरच्या दिशेने मारला जातोय. 6चा फटका हितेश यांच्या बॅटीमधून. कॉन डीजे. हिरो झाला या तो पब्लिकचा. सरालग विषय आहे त्याचा काम 25 आपल्या दादाचा. थँक्यू डीजे. तू काय कानमंत्र देऊ नको, तुला टायरंग घाललाय योगेश. जाम डोकं दुखतं ना वाटते. शेवटचा चेंडू, क्लीन बोल्ड. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यश उद्ध्वस्त झालेत. कानमंत्र जाम भारीवालं होतं. बोखण टाका लागेल तर वाटते. 40चा टार्गेट आहे. चला या पुढील ज्यांचा सामना आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेक करून घ्यायची आहे. जीत 11 आणि जेम्स बॉन्ड 5, 6, 0, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे 11 खेळाडू. 5, 6, 0, 7च आहे पण खेळाडू 11 आहेत. आणि सुरेख अशी फलंदाजी विलास पठाण आणि हितेश यांची. धावसंख्या झाली आहे 39. 40 धावांचा आव्हान ठेवण्यात आले आहे. काहीशी डळमळीत अडखळीत सुरुवात होती ती हेत्विक 24 संघाची आणि चांगली फलंदाजी, चांगली पार्टनरशिप आणि नाणेफेकीचा कॉल करून घ्यायचा आहे. दोन्ही संघाचे कर्णधार हजर आहेत तिथे आणि चेंडू द्यायचा आहे. नवीन चेंडू द्यायचा आहे पंचांना. बॉल द्यायचा आहे आणि जॅक नाणेफेक करून घ्यायची आहे. तेवढंच रेले आता आपल्याला. देवेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जातोय. या पुढील होणारा सामना जीत 11 आणि जेम्स बॉन्ड 5, 6, 0, 7, 8, 9, 10, 11. बघायचा नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे तो जेम्स बॉन्ड 5, 6, 0, 7 संघाने. भावेश पाटील हे संघ मालक आहेत सिंग आणि 40 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे.
ते आई एकविरा संघासमोर हेत्विक 24 संघाने. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सिंग तसेच ज्यांचे आज सामने बाकी आहे त्यांनी सर्व खेळाडूंना आपल्या मैदानावर हजर राहायला सांगायचं आहे, कारण लगेच सामने खेळवायचे आहेत आपल्याला. कारण वातावरणामध्ये काहीसा बदल सुद्धा झालेला आहे, त्यामुळे सिंग चला क्षेत्ररक्षण पंच लावायचं. आवाज देत आहे तुम्हाला. हेत्विक 24 कौशल जेम्स बॉन्ड 5607 ह्यांचे सर्व प्लेयर यायचे तिकडे, आणि G11चे पण. सनी लांबा गोलंदाज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. बघायचं आहे, चांगल्या सुस्थितीत नेऊन ठेवलेला आहे विलास यांनी. धावसंख्या 39 आणि 40 धावांचं आव्हान हे गंगाधर यायचं लवकर. ठेवण्यात आलेलं आहे. सुनील ते शेठ रेतीवाले. आई एकविरा संघासमोर. आज सर्वांनी भंडाराचा लाभ घेऊन जायचा आहे. शेवटचा भंडारा आहे आजचा. मटन भुजिंग. ओ बॉबी काय काय आहे? मटन भुजिंग आहे ना. न काट्या बुजिलेन. सलामीची जोडी उतरते मैदानामध्ये. धीरज पाटील नावाजलेला फलंदाज वैतरणा गटामध्ये आपला छापा टाकलाय यंदाच्या काळामध्ये. नावाजलेला का नाव वाजलेला? नाव वाजलेला. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. बराचसा वेळ जातोय या सेकंड इनिंग मध्ये सुरुवात व्हायला. हॅलो 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 12 प्लेयर आणि वाटते जरा मोजा. 11 चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पटापट सामना चालू करायचा आहे. बँडवाला कटान सेटअप लावा. शिंगळे बोले. चला आता सामन्याला सुरुवात होत आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी आलेला आहे गोलंदाज. सामना करतील धीरज पाटील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर धीरज यांनी इरादे स्पष्ट केलेले आहे की हा सामना आम्हाला चुरशीचाच करायचा आहे आणि त्याच्याच प्रत्यय दाखवलेला आहे. त्यांनी पहिल्या चेंडूवर षटकाराने मारलेला आहे आणि 6 धावसंख्येने धावसंख्येला सुरुवात केलेली आहे. वाजव.
चेंडू 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 बघा जरा, नवीन चेंडू आहे, जरा शोधा. पहिल्या चेंडूवर अप्रतिम असा फटका सरळ गेलेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार षटकार. बॉल आला बॉल. 40 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे आणि पहिल्या चेंडू आलाय, षटकार. मॅच बॉल आलाय. तो नवीन चेंडू आपटू नको खालती. बघायचं आहे आता खरी मजा येणार आहे, कारण करण यांच्या पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केलेला आहे. आता कशा प्रकारे तो दुसरा चेंडू हाताळतील करण पाटील धीरज यांच्यासाठी. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चांगला चेंडू आणि ते चेंडू थांबलेला आहे, कारण आत्ताच मागच्या आठवड्यात जो पाऊस झाला त्यामुळे थोडीशी आउटफील्ड स्लो झालेली आहे. गवत वाढले. सुरेख असा फटका होता धीरज यांचा. 2 धावा या फटक्यावर पळून काढलेल्या आहे दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या झालेली आहे 8. बघायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी आता हाताळतील ते, कारण त्यांच्यावर हल्ला केलेला आहे. आता प्रति हल्ला ते करतायत का बघायचं आहे. बॅकफुटला जाऊन टॅप केला, हलकत पद्धतीने खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण रंजन पाटील यांच्या मार्फत, संघ मालक आहेत ते. आणि आता स्ट्राईकला आलेले आहेत ते योगेश घरात, एक मास्टर्सचे कर्णधार आहेत आमचे मास्टर्स खेळाडू. आणि हेमेंद्र ह्याच्याबद्दल मला जास्त माहिती देतील मला. फलंदाज योगेश घरात, ते चांगला बॅकफूट पंच चांगला खेळतात आणि पॉईंटच्या वरून कट शॉट जास्त चांगले खेळतात. पाहूयात पुढील चेंडू. काय रे झालं, डोलिंग कचरा गेला काय. पुढील चेंडू करण्यांचा. स्टेप आउट करून मारला जातोय. 1 2 3 4 4चा फटका. योगेश गर्द यांच्या बॅटमधून खणखणीत. कमॉन डीजे. माझी बायको कल्याणवाली, ती दिसाय दिसते बरी, पण लावते कपारी सारी. धन्यवाद डीजे. सुरेख असा फटका. जरी गोलंदाजीमध्ये काहीशे अयशस्वी जडले, म्हणजे धावसंख्या जास्त खर्च केल्या, तरी आता आल्यात पहिल्या चेंडूवर एक क्लासिकल असा डान्सिंग डाऊन द विकेट आले. बघितलं मिड ऑफ सर्कलच्या मध्ये खेळाडू क्षेत्ररक्षक आहे आणि त्याच्या डोक्यावरनं सरळ चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या झालेली आहे ती 13. चांगली सुरुवात झालेली आहे ती आई एकविरा संघाची. जशा सुरुवातीची आवश्यकता होती तशीच सुरुवात करून दिलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. बघायचा पुढचा चेंडू. करण यांचा सामना करतील योगेश. पुन्हा तशाच प्रकारचे खेळण्याचा प्रयत्न होता, जागा बनवली आणि चांगला जाखोट टप्प्याचा चेंडू म्हणजे यॉर्कर. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू करण्यांचा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. या धावसंख्येवरती शेवटच्या चेंडूवरती किती धावा खर्च करतोय करण पाहूयात. चांगलासा ऑफच्या दिशेने कट केला जातोय. 1 धाव पूर्ण केली जाते. अर्पित पाटील क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी न करता पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. या धावसंख्येवरती कमॉन डीजे. नाव आहे तटवाऱ्यावर कागदो पत्री गो, माझे आईचं नाव आहे तटवाऱ्यावर कागदो पत्री गो. मागून घेताना टोकन खातन पैसा आजीच्या नावानं, मागून घेताना टोकन खातन पैसा आजीच्या नावानं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 14. बिनबाद 14. चांगली अशी सुरुवात. आता बघायचं आहे गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते मयूर मांगेला. कशा प्रकारे गोलंदाजी करतील आपल्या संघासाठी.
18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असणार आहे आई एकविरा संघाला. आणि सलामीची जोडी चांगली अशी सुरुवात पहिल्या षटकामध्ये करून दिलेली आहे दोन्ही फलंदाजाने. धीरज पाटील, योगेश गरज समोर गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते मयूर मांगेला. पूर्णपणे मदार असणार आहे ती या षटकावर या गोलंदाजाकडनं अपेक्षा असतील त्या. पहिला चेंडू जोरकस फटका आणि त्याचे क्षेत्ररक्षण काहीसे, पण पुन्हा एकदा चेंडू थांबलेला आहे मला वाटतं बाउंड्री लाईनच्या मध्येच. चांगला फटका योगेश गरज, ज्या फटक्यासाठी नेहमीच त्यांना जाणलं जातंय ओव्हर पॉईंट डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. मनगट जाम स्ट्रॉंग आहे ना त्याचं, बाटल्या उचलून उचलून. सुरेखाचा फटका योगेश यांच्या बॅटीतनं आलेला पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केलेला आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने डीपमध्ये ठेवण्यात आलेला आहे जो. आणि चेंडू हवेत मारण्याचा मोह झालेला आणि विलास विलास खेळ खल्लास. गडी बाद झालेला आहे पहिला योगेश गरज यांच्या रूपाने. मयूर यांनी गडी बाद केलेला पहिला हादरा दिलेला आहे. वाजव. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला चक्कर हो पुण्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. थँक्यू डीजे. म्हणतो भेटलो थोडा जोर कमी पडला. बरोबर मारील ता, थोडा जोर कमी पडला. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16. ओ बाबू लिवित जा. आणि ते पारितोषिक आलेले आहेत. पवन गरज यांच्यासाठी पारितोषिक आलेले आहेत. जर येणाऱ्या या षटकामध्ये जर रिव्हर्स स्वीप पद्धतीने फटका खेळला आणि चौकार किंवा षटकार आला तर चौकारासाठी 200 आणि षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. ते पवन काय करता. हर्षल मांगेला यांच्याकडून हे आणि पारितोषिक जर लागलंय. षटकार आला या षटकामध्ये तर बाबू यांच्याकडनं म्हणजे हितेश बाबू यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे पवन यांच्यासाठी. बघायचं आहे आणि सरळ पायावर चेंडू आलेला आहे. वाटते बॅटची कट घेऊन गेला कारण कुठल्या प्रकारचं अपील नाही आहे. 2 धावा पडून काढलेल्या आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आहे, परत पाठवलेला आहे. 2 धावा पडून काढलेल्या आहे या फटक्यावर. रिक्षा रिव्हर्सला आणली. कोणाबरोबर थांब, अरे कुठे आहे पण. चांगला चेंडू हाताळला होता. सरळ यष्ट्यांचा वेध घेणार चेंडू होता परंतु पवन यांनी हलकीशी बॅट क्लान्स पद्धतीने खेळून आणि चेंडू गेलेला आहे तो डीप फाईन लेगच्या दिशेने. त्या फटक्यावर 2 धावा पडून काढलेल्या आहेत त्या दोन्ही फलंदाजांनी. मला वाटते पवन यांना सुद्धा माहिती आहे लालच बुरी बला आहे. जे ते पारितोषिक लावलेलं आहे त्याची सध्या तरी आवश्यकता नाही आहे कारण धावसंख्या चांगल्या स्थितीमध्ये आहे तो आई एकवीर संघ. धावसंख्या 18. पुढचा चेंडू मयूर यांचा आणि सुरेख असा गॅपमध्ये खेळून काढलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा अडवतात आणि चांगलं क्षेत्ररक्षक चांगली फेकी परंतु 2 धावा काही रोखू शकलेल्या नाही या फटक्यावर. चांगली फलंदाजी करत आहे म्हणजे जे पवन गरजकडनं कधी पाहायला मिळत नाही. आज आज खूप आज तो त्यांना दिवस उजळलाय. मार्गदर्शन केलेलं आहे मला वाटतं त्यांच्या संघमालक त्यांचे खेळाडू यांनी. कारण जे धीरज चित्र पाटील. कधी दिसत नाही कारण त्यांचा एकच असतो घुटना टेक. तमाशा देख. म्हणजे लागला तर बॉलरचा नाही तर मग स्वतः आपला. पण चांगली फलंदाजी कारण समोर गोलंदाज मयूर मांगेला सारख्या गोलंदाजांना
अशा पद्धतीने फटका खेळणं म्हणजे खूप चांगला सराव केलेला आहे मला वाटतं त्यांनी मयूर यांच्या गोलंदाजीसाठी. आता पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करण्यात आले आहे. एक शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आणण्यात आलेला आहे. बघायचं आहे पुढील चेंडू मयूर यांचा. सुरेख असा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण रंजन पाटील यांच्या मार्फत. आणि 1 धावाने अजून धावसंख्या झालेली आहे ती आता 22 धावा झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे मयूर यांचा. धावसंख्या 21 झालेल्या आहेत. धावसंख्या 21. आता 13 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. बघायचा निर्णायक चेंडू असणार आहे कारण आता स्ट्राईकला बऱ्याच कालावधीनंतर आलेले आहेत ते धीरज. शेवटचा चेंडू मयूर यांच्या षटकातील आणि चांगल्या पद्धतीने हलकासा पद्धतीने खेळून काढलेला आहे. 1 धाव पडून काढलेली आहे. 2 धावा या फटक्यावर पडून काढलेल्या आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 23. आता 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. डीजे बघूया. अरे नेहमीच असतोय गुलाला नवा घेतच नाही माघार. घाटातल्या या वाघाचा दरारा कायम अंड्यावर. आज फिर 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 आज धावतोय बकासूर. आज जिद्द बाजी मारतो या डोंगरशीचा बकासूर. असा धावतोय बकासूर. आज जिद्द थँक्यू डीजे. मारतोय. गोलंदाजी मार्फत आलेला आहे कोण रे? दर्शन मांगेला. सुदर्शन मांगेला माझा स्कूल फ्रेंड क्लासमेट लंगोटी यार. डिबेन लाईव्हचा कॅमेरामॅन. तू येऊ जोडीचा कोणतरी अहन चांगला पोर. तू तेवढा बिघडवा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू दर्शन मांगेला यांच्या मार्फत. स्ट्राईकला आहे पवन गरत नारंगीचा वंडर बॉय. पहिला चेंडू मागे फिरून मारण्याचा प्रयत्न. निर्धाव असा चेंडू. जर पवन गरत यांनी सेम शॉट जेपी स्टाईल मध्ये षटकार मारला तर 500 रुपये. षटकातील दुसरा चेंडू साहिल मांगेला यांचा. फुलटॉस चेंडू ऑफच्या दिशेने कट केला जातोय. एकदा पूर्ण झाली आणि अर्पित यांनी नेम धरून मारिलता. जोरेन जीव कारू मारिलता. थोडी योगेश गरतला बरं वाटेल तर. आता येतोय स्ट्राईकला धीरराज पाडेल मॅन फ्रॉम डोंगरीवली. षटकातील तिसरा चेंडू 10 चेंडू आणि 16 धावेची आवश्यकता. इकडून सिंगल डबल वरती लक्ष देते धीरज पाटील की षटकात चौकारावरती. पाहूयात षटकातील तिसरा चेंडू मारा करेल धीरज. मागे वळून फटका कोच्चा मारला आहे. 1 2 3 4 5 6 6. कमॉन डीजे. वाघ जंगलामधून भेटून नाही तर कवळून उठलंय रे. वाघ जंगलामधून भेटून नाही तर कवळून उठलंय रे. कोणी जाळ्यात भेटलंय रे त्याला तसं टोकलंय रे. कोणी जाळ्यात भेटलंय रे त्याला तसं टोकलंय रे. कोणी जाळ्यात भेटलंय
सुरेख असा फटका धीरज पाटील यांच्या बॅटनं मोक्याच्या क्षणी आलेला हा षटकार आहे. पुन्हा एकदा आता 9 चेंडू आणि लगातार 10 तीन- धावांची आवश्यकता. धीरज पाटील यांनी लगातार 3 षटकार मारले तर राहुल जोगाडिया यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. जिंकायला रन किती पाहिजे पहिलं ते बघा. 10 धावांची आवश्यकता आहे. चांगला फटका हळूहळू पद्धतीने खेळून काढलेला, एक धाव पळून काढलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये आरामात पद्धतीने 2 धावा पळून काढलेल्या आहेत त्या धीरज पाटील आणि पवन घरत यांनी. आणि आता समीकरण आलेलं आहे ते 8 चेंडू आणि 8 धावा. 32 धावा झालेल्या आहेत धावफलकावर आई एकविरा संघाच्या. निर्णायक असा षटकार होता तो धीरज यांचा, अप्रतिम असा स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि पुन्हा एकदा चांगलाच हातबाल पद्धतीने खेळून काढलेला आहे. धीरजांना माहिती आहे कुठल्या प्रकारची जोखीम पत्करून फायदा नाही आहे, कारण आपलं विकेटवर राहणं जरुरी आहे. भली बॉल टू बॉल रन असला, एक चांगला चेंडू आला तरी त्याला सन्मानजनक पद्धतीने खेळून धावफलक हलता ठेवून स्ट्राईक रोटेट केलेले आहे. धावसंख्या 33. आता 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज बंटी शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातील. सामना करतील पवन घरात. लोअर फुलटा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढले आणि सुरेख क्षेत्ररक्षक तिथे चांगली पैकी केलेली आहे. आणि बघायचं आहे MS स्टाईलमध्ये धावचित करण्याचा प्रयत्न होता. बघायचं आहे काही इशारा येतोय का पंचांकडनं. नाही आहे, सेफ आहेत मार्ट फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट धीरज पाटील आणि पवन घरत. धावसंख्या झालेली आहे ती 35. आता 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. DJ जेम्स बॉन्ड 5607, काय तुमचा निर्णय आहे? गोलंदाजी लगेच धावायचं आहे मैदानात, फटाफट करायचं आहे. जीत 11 2 बॅट्समॅन तयार ठेवायचे आहेत. जीत 11 हरेश मांगेला कुठे असतील, त्यांनी 2 बॅट्समॅन तयार ठेवायचे आहे कारण सामने पटापट खेळवायचे आहेत. आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला आहे तो अर्पित पाटील. पथिराणा अशा नावाने परिचित मला वाटतं आहे खेळाडू. बघायचं आहे हिरो बनण्याची संधी आहे या षटकामध्ये. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता. हेमेंद्र तशाच प्रकारे ते गोलंदाजी करतात पथिराणा स्टाईल मध्ये. पाहायचं आहे आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहूयात. बघायचं आहे षटकातील पहिला चेंडू, शॉर्ट चेंडू हाताळला जातोय, 1 धाव पळून काढली जाते. जर पवन घरत यांनी षटकार मारला, हितेश गवड बाबू यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हजार रुपयाचं पारितोषिक आहे. सॉरी, माय मिस्टेक. षटकार मारला तर 1000 रुपये आणि नाही मारला तर? मारताना जर बाद झाला तर मग त्याला समजायचा मारला बाहेर आल्यावर. नाही, जर त्यांनी षटकार नाही मारला तर उलट बक्षीस आहे. मग एक 5 केक- किलो एक 5 केक किलो घेऊन चिकन येईल. आहे. एक केक घेऊन येईल तो. 5 किलो चिकन आहे बाबूला. पुढचा चेंडू अर्पित यांचा चांगल्या हळूपाळ पद्धतीने खेळून काढलेला आहे, चालला गेलेला आहे. पॉईंटच्या दिशेने मिसफील्ड झालेली आहे तिथे, परंतु कुठलीही संधी घेतलेली नाही आहे डबलमध्ये कन्वर्ट करण्याची. त्यांना माहिती आहे की आता जवळजवळ
धावफलक आपल्या आटोक्यात आलेला आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची संधी घेत नाही आहे, रिस्क स्वीकारत नाही आहे दोन्ही फलंदाज. आता चार चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. धावसंख्या 37-37. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक. धीरज पाटील अजूनही क्रीजवर शाबूत आणि जरी वाईट चेंडू असला तरी त्यांना दिसला म्हणून त्यांनी खेळला आणि लवकरात लवकर स्कोरिंग रनच्या जवळ जाण्याचा 2 पाहिजे 2. धावसंख्या 38. 3 चेंडू अगोदर आणि 37 बोलला, एक काढली 38 झाल्या. 3 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता. आणि अर्पितने जर हा चेंडू डॉट हाताळला, अर्पित पाटील यांनी जर हा चेंडू डॉट हाताळला तर मॅचला मजा येईल, दुसरं काय नाही. तर मग तुझ्या डॉट लागणार नाही हाताला आज. LP ब्रँड एम्बेसिडर योगेश घरत, योगेश पेनकर. हा चेंडू जर पवन घरत यांनी रिव्हर्स खेळला, कसा पण खेळू दे, रिव्हर्स खेळला तर हर्षर मांगेला यांच्याकडून 200 रुपये. तो चेंडू बॅटला लागो किंवा न लागो. मग समजा तो शेवटचा चेंडू खेळला, षटकातील पुढील चेंडू 2 धावांची आवश्यकता. बघायचं आहे अर्पित सामना करतील पवन घरात आणि ते काहीशी चुकी झालेली आहे, ती गलती से मिस्टेक वाला गाना बच गया. संधी आली होती अर्पित यांना धावचीत बाद करण्याची. जर गडी बाद झाला असता पुन्हा एकदा सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली असती या चेंडूवर आणि धावसंख्येची बरोबरी झालेली आहे. आता 39 धावा झालेल्या आहेत. आता फक्त 1 धावांची आवश्यकता आहे. आणि हा चेंडू जर षटकार आला धीरज पाटील यांच्या बॅट मधून तर त्यांना गपचूप मध्ये बक्षीस आहे. जर हा चेंडू षटकार मारला धीरज पाटील यांनी, 2 बॉल 1 चाहिए. VPL आठवली का तुला? कसरालची मॅच आठवली का तुला? धीरज पाटील चांगल्याशी चोरटी धाव आणि एकदा संधी आली होती ती आणि विजयी झालेला आहे तो आई एकवीर संघ. जरी कमी खेळाडू घेऊन उतरला होता, 40 धावसंख्येचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. चांगली सुरुवात केली आणि धीरज पाटील शेवटपर्यंत आपल्या संघासाठी लढत राहिले आणि विजय खेचून आणलेला आहे त्यांनी. चांगली फलंदाजी केलेली आहे ती धीरज यांनी आपल्या संघासाठी आणि विजयी झालेला आहे संघ आई एकविरा. वाजव. धन्यवाद डीजे. मला वाटतं या सामन्याचा निर्णय जर काहीसा वेगळा लागला असता तर ते 2 खेळाडू कोण आले नव्हते ना, त्यांना मला वाटतं पुढे सुद्धा 9 प्लेयरनेच खेळायला लागतील वाटते त्यांना, कारण ते प्लेयर सरळ घरी गेले असते. डिस्क्वालिफाय झाले आहेत मला वाटतं आता ते प्लेयर. चांगली फलंदाजी आणि चांगली लढत दिलेली आहे. विलास पठाण चांगली गोलंदाजी केली होती. शेवटच्या शेवटी चांगली गोलंदाजी हाताळली होती. जर तो धावचीत चेंडू झाला असता फलंदाज तर काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं इथे. बघायचं आता ह्या पुढील होणारा सामना असणार आहे तो कोण आहे रे? आणि जीत 11 आणि जेम्स बॉन्ड 5, 6, 7, 8, 9, 10, 11 प्लेयर. या 2 संघादरम्यान आता सामना होणार आहे. काटेकी टक्कर असणार आहे 2 संघादरम्यान. तोपर्यंत एक